नमस्कार, वंदे मातरम. मी संदीप विष्णू बागवे. आज मी या राष्ट्रीय स्मारक वीर सावरकर यांच्या ठिकाणी येऊन कोल्हू चांडवल्याचा अनुभव घेतला. हा अनुभव एक सुखदायक म्हटलं तरी चालेल, परंतु तो अतिशय दुःखदायक त्यावेळेच्या लोकांना किती असेल, त्या क्रांतिकारकांना किती असेल याची जाणीव मला आता 5 मिनिटांमध्ये झाली. इथे तर आम्ही कोल्हू चालवताना फॅन वगैरे चालू आहे, पण त्या ठिकाणी अक्षरशः काही न खाता पिता त्यांनी कोल्हू चालवला. अशा क्रांतिकारकांना पुन्हा एकदा माझा सलाम आणि शतशः नमन. नमस्कार. आज कोळूचा जे प्रकार आहे ना, अजूनपर्यंत मी ऐकतच होतो, पण आज प्रॅक्टिकल आम्ही स्वतः ते फिरून पाहिलं ना, तर आम्हाला समजलं की आपले जे स्वातंत्र्यवीर होते त्या लोकांनी किती मेहनत घेतली असेल. आणि आम्ही तर 10-5 मिनटं त्याला फिरून थकलो, पण त्या लोकांनी 10-10 तास 12-12 तास कसे फिरवलं असेल ते असं विचित्र वाटते मला. आणि लई आनंद झाला हा प्रकार तुमचा बघून. नमस्कार, माझं नाव अमित सावंत आणि आज इथे वीर सावरकर स्मारकामध्ये मी आलो होतो. त्यापूर्वी पण आलो होतो, पण तेवढा अनुभव आला नव्हता. पण आज जो अनुभव आला कोल्हू चालवण्यामध्ये तो फार अत्यंत वेगळा आलेला आहे. मी जवळजवळ 5 ते 7 मिनटं मी केलेलं आहे. त्यामुळे जे त्यावेळी सावरकरांनी कित्येक तास केलं होतं, तर त्याबद्दल आता काही बोलू शकत नाही, एवढंच मी सांगतो. आणि छानपैकी अनुभव आलेला आहे. मी चारुचंद्र उपासनी. आत्ताच मी वीर सावरकरांच्या अत्यंत क्लेशमय कष्टमय अशा शिक्षेचा एक कोट्यांश अनुभवला, पण तो सुद्धा इतका दुस्सह होता. मला काय 2 फेऱ्या मी मारल्या असतील. त्या मारताना जे कष्ट झाले, जो त्रास झाला, ते पाहून माझी मुलगी गीता उपासनी, तिला वीर सावरकरांचे कष्ट आणि क्लेश आठवलंय, तिच्या डोळ्यात पाणी आलं. खरोखर ही इतकी अपवादात्मक अशा प्रकारची शिक्षा आहे आणि अगदी अपवादात्मक अशी देशसेवा आहे की प्रत्येक भारतीयानी नव्हे तर जगातल्या प्रत्येक सहृदय माणसानी हेलावून जावं असे ते कष्ट आहेत. त्याचा इथे प्रत्यक्ष अत्यंत अल्पांशानं जो अनुभव घेता येतोय ती सुद्धा मोठी गोष्ट आहे. वीर सावरकर हे माझं श्रद्धास्थान आहे. आज त्याची इतकी मोठी उजळणी झाली की ती मी आयुष्यात कधीच विसरणार नाही. माझं नाव सीमा लिखते. आज म्हणजे हे बरेच आठवडे चालू होतं, पण मी आज पहिल्यांदाच आले एक अनुभव घ्यायचा म्हणून. कसं सावरकरांनी हे सगळं 11 वर्ष सहन केलं. 5 मिनटं केलं तरी घाम फुटला अक्षरशः. आणि त्या म्हणजे त्यांनी वर्षानुवर्ष हे केलं. आज म्हणजे आकाशापेक्षा देखील खूप मोठे वाटायला लागले ते. म्हणजे तसंही मराठी म्हटल्यावर आणि त्यांच्याबद्दल खूपच प्रेम किंवा आदर आहे सावरकरांबद्दल, पण आज हा कोल्हू फिरवून तर लाख पटींनी त्यांच्याबद्दलचा आदर वाढलेला आहे. प्रत्येक मराठी माणसांनी नाही, प्रत्येक माणसांनी येऊन हे केलं पाहिजे. भारतीय माणसांनी किती आपल्या लोकांनी कष्ट घेतले आहेत हे कळलं पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्या मनात जे राष्ट्रप्रेम आहे ते नाही वाढणार किंवा तसं ते जागृत राहणार. नमस्कार, माझं नाव प्रतिमा पवार. मी मुंबई महानगरपालिकेमध्ये रिटायर्ड आहे आणि गेली 10 वर्ष पेन्शन असोसिएशन पण काम करत आहे. पण आज मी हा एक वेगळा अनुभव घेतला. सावरकरांनी कसं स्वातंत्र्यासाठी त्यावेळेला लढा दिला आणि स्वातंत्र्यासाठी काय काय कष्ट घेतले. आणि एक साधं मला आज एवढा अनुभव आला. एक नुसती इकडून तिकडे जायचं म्हटलं तरी आम्हाला जमत नाही. म्हणजे त्यावेळेला त्यांनी कसे कष्ट केले आणि स्वातंत्र्यासाठी काय काय लोकांनी केलं हे खरोखरच ग्रेट होती. आणि त्यांच्यामुळे आम्ही आज हे आनंदात दिवस काढतो आहोत. त्यामुळे प्रथमतः त्यांना नमस्कार आहे. आणि हे त्यांनी उभं केलं. त्याचप्रमाणे महानगरपालिकेचे मी उपकार मानते, कारण महानगरपालिकेने हे आम्हाला सर्व दिलं आहे. आणि आम्हाला इथे बाजूला पण दालन हे सुद्धा महापालिकेने केलेलं आहे. तेव्हा मी पूर्वी एकदा त्या दालनासाठी आलेली होती इथे. खूप छान वाटलं. अनुभव खूप चांगला आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी इकडे येऊन ह्याचा अनुभव घेणं गरजेचं आहे. आणि मुलांना शक्यतो मला तर असं वाटलं तर मे महिना आहे म्हणजे जास्तीत जास्त मुलं इथे असतील आणि त्यांनी हा अनुभव घ्यावा. कारण स्वातंत्र्य आणि सावरकरांनी काय काय केलं आणि कसं त्यांनी तेलाचे हे आहे ते तुम्ही अनुभवण्यासाठी जरूर आपापल्या मुलांना सगळ्यांनी घेऊन यावं, नातवंडांना. ही मी सर्वांना विनंती करते. धन्यवाद. कृष्णानंद मोहन नामजोशी, राहणार कल्याण.
आज मला कोलू म्हणजे मला गेल्या 3-4 वर्षापासून मी अंदमानला जायचा प्रयत्न करतो. प्रत्येक वेळेला 2-3 वेळा जायचा प्रयत्न केला. प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी मला मनातली खूप इच्छा होती ती म्हणजे मंजिरी आपले आहेत त्यांच्याशी संपर्क करून झालं. तर यावेळेला झालं. माझं नशीब चांगलं आहे, ते झालं. मी खूप भाग्यवान आहे आणि मी इमॅजिनही करू शकत नाही त्याने स्वातंत्र्याने काय हालापेष्टा सोसल्या असतील. मी आज 17 मिनिटं सोचली, 17 मिनिटं कोल उघडला तरी मला काय त्रास झाला माझं मला कळतं. त्याने 8 तास ओढलेला आहे.